तर मंत्री छगन भुजबळ यांनी खडसावल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। द्वारका चौकात अनधिकृतपणे उभ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। अनधिकृतपणे उभी वाहनं आणि फेरीवाल्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे। वाहतूक कोंडी होत असल्याने भुजबळ चांगलेच संतापले होते। छगन भुजबळांनी खडसावल्यानंतर आता पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि पोलिसांकडून आता द्वारका चौकातील कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी जे अनधिकृत गाड्या या ठिकाणी उभ्या होत्या, ज्या रिक्षा या ठिकाणी उभ्या होत्या, त्यांच्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने द्वारकावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। तासनतास या परिसरामध्ये, या मुख्य चौकामध्ये वाहतूक कोंडी असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। आता छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी वाहतूक कोंडीची पाहणी केलेली होती। या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात येतील या संदर्भात देखील त्यांनी माहिती घेतलेली होती आणि त्यानंतर महापालिका अधिकारी आणि त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांना भुजबळांनी चांगलंच झापलेलं होतं। पोलिसांकडून कारवाई केली जावी अशा पद्धतीच्या सूचना देखील छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। जी वाहनं या ठिकाणी अनधिकृतपणे उभी आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।